सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवघ्या 24 तासाच्या आत 2 घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस केले। धुळे शहरातील अभय कॉलेज जवळील रामनगर मधील प्लॉट नंबर 31 मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने एकूण 45,950 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरून नेले होते म्हणून आझादनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। तसेच मनोहर टॉकीज मागे अमरनगर मधील फिर्यादी पंकज मेकल यांच्या राहत्या घरातून एकूण 96,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती म्हणून आझादनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेअन्वये तपास सुरू केलाय। अवघ्या 24 तासाच्या आत 2 घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले। 2 सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रविवार सोमवार या 3 दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन 2 आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते। अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे EPI श्री नामदेव सहारे, त्यांच्याबरोबर आरिफ पठाण, राहुल सानप, सुशील शेंडे, शशी देवरे, मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या CCTV फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास 90,500 किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी, तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की ती सुद्धा चोरीची आहे, अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये CCTV लावण्याचा प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी। धन्यवाद।